हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे दहीपुऱ्या बनवणार आहे। दहीपुऱ्या या प्रकारेच बनवत आहे, पुऱ्या बनवतो आपण त्या प्रकारेच, पण आपण आज याला वेगळा शेप देणार आहोत। या प्रकारे पण बनवलेले आहे मी, पण आपण वेगळ्या प्रकारच्या बनवून दाखवत आहे मी तुम्हाला। बघा, या प्रकारच्या दहीपुऱ्या बनवणार आहोत आपण आज। तर इथे मी 1.5 वाटी मैदा घेत आहे। या तुम्ही पूर्ण मैद्याच्या किंवा पूर्ण कणकीच्या बनवू शकता। आणि 1.5 वाटी कणिक घेतली आहे। हे दोन्ही मिक्सर मी घेऊन त्याला मिक्स करून घेत आहे। इथे दही घेतलेलं आहे, दह्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी। याला पातळ करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पोहे खाच्या चमच्याने 4 चमच तेल मोहन बनवून घेतलेलं आहे ते घातलं आहे मी इथे आणि हे पूर्ण मिक्स करून घेत आहे। याला छान चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर मी याला हाताने पूर्ण फोडून घेत आहे। पूर्ण तेल आणि मीठ एकत्र झालं पाहिजे, गुठळ्या राहिला नाही पाहिजे तेलाच्या कुठे, त्यामुळे। आणि याला या दह्याचं पातळ करून घेतलेलं मिश्रण होतं त्या याने भिजवून घेत आहे मी। इथे जेवढं लागेल तेवढं घेऊन याला भिजवून घ्यायचं आहे। थोडं आंबटच दही हवं आहे यासाठी, तरच छान चव येते दहीपुऱ्याची। तर इथे मी छान याला मळून घेत आहे। ही कणिक पूर्ण मळून घ्यायची आहे। छान असं मिक्सर बनवून घेतलं आणि हे मळून घेतलेलं आहे। याला रेस्ट करून घेणार आहे मी 15 मिनिट। तोपर्यंत इकडे पाक बनायला ठेवणार आहे मी। इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आहे, 2 ग्लास साखर घेतलेली आहे आणि हे कणिक मळून घेतलेली आहे छान। पाक एकीकडे होऊन राहिलेला आहे आणि इथे पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। पातळ अशी पोळी लाटायची आहे याची आपल्याला। बघा, मी इथे लाटून दाखवते त्या प्रकारे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पाक उकळत आहे, तिकडे इकडे पोळी बनवून घेतली आहे। पाक उकळून राहिलाय, त्यामध्ये वेलचीची पूड घालत आहे मी आणि याला फिरवून घेत आहे। साखर खाली बसली नाही पाहिजे आणि याच्या सारख्या अशा पातळ अशा पोळ्या बनवून घ्यायच्या या प्रकारच्या। बघा, इथे मी 5 पोळ्या बनवून घेतलेल्या आहे आणि याची लेअरिंग करून घ्यायची आहे। इथे मी थोडं पीठ लावलेलं आहे, पोळ्या चिपकायला नाही पाहिजे म्हणून। त्यावरती तूप लावत आहे मी। या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपाने छान अशी चव येते। आणि त्यावरती मैदा घालत आहे। आता यावरती दुसरी पोळी लावली आहे, त्या प्रकारेच मी इथे तूप लावून घेत आहे। पूर्ण पोळ्यांना तूप लागलं पाहिजे आणि त्यावरती छान असा मैदा घालायचा। याच प्रकारे मी पूर्ण पोळ्या करून घेत आहे। यामुळे छान अशी लेअर बनते आणि कुरकुरीत अशा होतात आणि लेअरही छान अशी बनली जाते, त्यामुळे हे लावणं आवश्यक आहे। पूर्ण पोळ्यांना मी या प्रकारेच लावून घेतले आहे। बघा, ही लास्ट पुढे त्याला पण लावलेला आहे मी आणि यावरती मैदा घालत आहे। या ठिकाणी तुम्ही कणिक पण घालू शकता, म्हणजे गव्हाचं पीठ। आणि याला असं गोल रोल करायचं आहे आणि हे चिपकवून घ्यायचं बाजूचं आहे ते काठ, त्याच्यामुळे हे उकलणार नाही। आणि याला कट करून घेत आहे। बघा, हे या प्रकारे या शेपमध्ये बनले जातात आणि लेअरिंग पण छान दिसते याची। बघा, पूर्ण याचे लेअर किती छान दिसून राहिलेले आहे। याच प्रकारे पूर्ण कट करून घेतलेले आहे मी आणि हे पूर्ण कट करून घेत आहे पूर्ण याचे। या रोलचे तुम्ही आणखी सुद्धा या प्रकारेच दहीपुऱ्याचे कट करून घेऊ शकता। आणि इथे लो मीडियम हीटवरती तेल ठेवलेलं आहे गरम करायला। त्यावरती दहीपुऱ्या घालून त्याला उकळायला ठेवलेलं आहे। छान थोड्या अशा लाल येत नाही तोपर्यंत याला हात लावायला जमणार नाही, नाहीतर ही फुटून जाऊ शकते। त्यामुळे याला छान थोडंसं लाल आलं तेव्हाच मी फिरवलेलं आहे आणि या छान तळून घ्यायच्या। खूप वेळ तळावं लागते थोडं याला छान कुरकुरीत होण्यासाठी। आणि लो मीडियम हीटवरतीच ठेवलेला आहे मी गॅस। हाय फ्लेमवरती गॅस करायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे त्या आतून शिजणार नाही आणि कुरकुरीत पण बनणार नाही। नेहमी आपण गोल दहीपुऱ्या खातो, त्यापेक्षा या प्रकारचे बनवलं तर काहीतरी युनिक अशी रेसिपी वाटते आणि चवीला पण मस्त होतात या कुरकुरीत। आणि चवीला तूप लावल्यामुळे चव त्याची आणखी छान वाटते आणि यामध्ये काही खूप वेगळे मिश्रण लागत नाही। आणि ते पाक उकडलेलं आहे, त्यामध्ये या लाल झाल्या आहे, त्यानंतरच काढून पूर्ण पाकातच डायरेक्ट घालायच्या आणि 1 मिनिट याला परतून घ्यायचं। बघा, छान अशा लाल येतपर्यंत मी याला बनवून घेतलेलं आहे आणि 1 मिनिट याला पाकामध्येच ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे काढून घेतलेलं आहे।
पाक पण हा चालूच असायला हवा, गॅस बंद करून थंड झालेला पाक नकोय। बघा दिसायला किती छान दिसून राहिलेला आहे, चवीला पण तेवढाच मस्त झालेला आहे दहीपुऱ्या। तुम्ही पण आजची ही रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि या नागपंचमीला तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।